नमस्कार, परभणी टाइम्स न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी इस्माईल शेख. आपल्या सर्वांना माहिती आहे, एक आजार आपल्या भारतामध्ये खूप मोठा आजार मानला जातो, ते आहे दमा. दमा म्हणजे जे व्यक्तीला श्वास घेण्यामध्ये त्रास होते, त्याचे फुफ्फुसमध्ये इन्फेक्शन होते, असा आजार जे आपण हॉस्पिटलमध्ये गेल्यावर आपल्याला ॲडमिट राहावं लागते आणि किती पैसे तिथे खर्च करावं लागते. मात्र परभणीमध्ये एक आमचे शहाणे का परिवार आहे, जे मागल्या 4 पिढ्यापासून इथे एक आयुर्वेदिक औषध 7 जूनला ते देतात. आणि परभणीच नाही तर परभणीच्या बाहेरचे सुद्धा इथं पेशंट येतात. आपण बघू शकता व्हिडिओमध्ये बाहेर किती पब्लिक थांबलेली आहे, किती महिला आणि किती पुरुष आहे. जे दम्यासारखी बिमारीपासून जे त्यांना त्रास आहे, ते सगळे लोक इथं सकाळपासून इथं थांबलेले आहे. आपल्यासोबत शहाणे काका, आपण त्यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहे. शहाणे काका, मी बघितलं बाहेर खूप रांग लागलेली आहे, महिला असू द्या, छोटे मुलं असू द्या, वयस्कर. आणि आपले तवाचं वैशिष्ट्य काय आहे की लोक आपल्यावर विश्वास ठेवून इथे आले आहेत? मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर आम्ही दम्याचे औषध वाटप करत आहोत. आणि हे औषध फक्त मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर घेणे बंधनकारक आहे आणि गुण आपोआप येतो. नंतर जर औषध घेतलं तर त्याचा उपयोग काही होणार नाही, आणि आधी जरी घेतलं तर त्या औषधाचा उपयोग काही होणार नाही. त्यामुळे मृग नक्षत्राच्या टाईमला, मुहूर्ताला आवर्जून हे औषध घेतलं पाहिजे, कारण त्या बिमारीचं तोंड उघडं असते आणि हा बऱ्याच लोकांना फरक पडतो. म्हणून आमच्याकडे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक औषध घेण्यासाठी येतात. अस्थमा कोणी म्हणते, कोणी दमा म्हणते, कोणी श्वास म्हणते. हे तिन्हीचं नाव एकच आहे, दमा याला आम्ही असं म्हणतो. खूप याच्यामध्ये आपण काय चार्ज वगैरे घेतात त्यांच्याकडे? आम्ही विनामूल्य सेवा आहे. शहाणे परिवार, तसंच गांधी पार्क मित्र मंडळ आणि अष्टभुजा देवी मंडळ आम्हाला सहकार्य करते. आणि 100 लोक आमच्याकडे औषध वाटप करणार आहेत. हे देखील आमच्याकडून चहा देखील पित नाहीत. हे असा आजार आहे की त्याच्यामुळे हॉस्पिटलमध्ये गेल्यावर लाखो रुपयाचं मी बघितलं असं खर्च येतो. मात्र आपण विनामूल्य इथं लोकांना ही सेवा देत आहे. दवाखान्यामध्ये हा बिमारीला विलाज फार स्लो आहे, आणि आमचा विलाज म्हणजे दर वर्षी जर एक गोळी घेतली, 3 वर्ष जर गोळी घेतली तर बिमारी नाहीशी होते. असे बरेच रुग्णांचे मत आहे, आमचे मत नाही. रुग्णांचे मत आहे. रुग्ण आम्हाला सांगतात की तुमची गोळी घेतली 3 वर्ष तर आम्हाला दमाच लागत नाही. त्यांना आवाहन करायचं की वेळेवर यायचं आणि वेळेचं बंधन पाळायचं. त्याच्यामध्ये फार आनंद वाटतो. विनामूल्य सेवा करतो आणि आम्हाला बरेच लोक सहकार्य करतात, त्याच्यात देखील आम्हाला आनंद वाटतो. 100 लोक सहकार्य करतात. त्याचबरोबर पत्रकार लोक देखील आमची न्यूज विनामूल्य टाकतात.